निघा ना खायला. हात काढ. तर मैत्रिणींनो, आता 2 रूम आवरायचे झालेत आमच्या. तर किचन पहा आपलं किती खराब दिसू राहिलं एकदम असं. तर आता किचन पण साफ करायचे. उद्या आता भांडे घासायचे, किचन साफ करायचे. तर खूप अशी कामाची धावपळ सुरू असते आणि पाऊस पण भरपूर आहे, त्यामुळं काही सुचत नाही. तर आपली परसबाग खूप मस्त फुललेली आहे. तर आता आज काय झालंय, मुलं शाळेतून आले, रुशांगला थोडंसं सर्दी झाली आणि खूप असा अभ्यास होता. ऋग्वेदला खायची होती पावभाजी. तर आता बघा पावभाजीची तयारी सुरू आहे. तर मैत्रिणींनो, आज संध्याकाळच्या जेवणासाठी करायची आहे पावभाजी. तर आता इथं बटाटा फ्लावर कापून घेतली आणि सिमला मिरची, एक बीट आहे. तर बीट घातल्यानंतर छान असा रंग येतो पावभाजीला. आणि ही सर्व आता कापून घेऊ आपण, मस्त अशी पावभाजी करू. तर आपली ही पावभाजी ना 15 मिनिटात तयार होते, एकदम झटपट अशी. तर कशी करतो पहा. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता पावभाजीची तयारी सुरू आहे. तर ऋग्वेद रुशांगला खायची आज पावभाजी आणि पोरांचं चाललेलं आहे अभ्यास धिंगाणा घालून. आणि बाहेर खूप असं आभाळ आलंय, पाऊस पण मधून मधून येतोय आणि साफसफाई पण सुरू आहे. तर 2 दिवस आम्ही सर्व साफसफाई पण केली. काय काय तर आज आता शाळेतून आल्यावर पोरांना खायची पावभाजी, पण ब्रेड बरोबर खायची पावभाजी, कारण त्यांना पाव आवडत नाही. तर म्हटलं चला आता पावभाजी करू. तर आता सगळं काढलंय आणि कापून घेऊ. तर आज आहे ना, आता नवरात्र जवळ आलंय ना, तर आज दारावर आहे ना तीळ विकायला आले होते बा. तर पहा अशा पद्धतीने घरगुती तीळ आहे शेतातले. तर शेतकरी घेऊन आलेले होते विकायला. तर 1 किलो तीळ 160 रुपये किलोनी बसले थे. तर मग 1 किलो तीळ घेतले थे. तर नवरात्रासाठी आपण तिळाचे लाडू करणार आहोत. आणि हे ना हुलगे घेतले. तर आता हुलग्याची शेंगोळी ही आपण करणार आहोत ह्या आठवड्यामध्ये. तर म्हटलं चला हुलगे पण घेऊ. तर 1 किलो हुलगे घेतले 80 रुपयाचे. तर अशा पद्धतीने याला भाव आहे. पण हे कडधान्य जे असतात ना, तर शेतामध्ये जास्त पिकत नाही, कारण काय होतं, वातावरण नाही आता शेतात कडधान्य पिकण्यासाठी. आणि ड्राय भागामध्ये हे कडधान्य पिकतात. तर आमच्या इकडं बागायती शेती असल्यामुळे जास्तीत जास्त हे कडधान्य नसतात. आणि राजगिरा जो असतो ना, तो गव्हामध्ये आम्ही टाकत असतो गहू पेरल्यावर. पण आता आहे ना फवारे मारतात गव्हाला गवताचे, आणि राजगिऱ्याचं सुद्धा झाड जे असतं ते जळून जातं फवाऱ्याने. तर त्यामुळे जास्त राजगिरा ही आमच्या इकडं पाहायला मिळत नाही. तर नवरात्र सुरू झाले आणि झालेली आहे आता सर्व कामाची धावपळ सुरू. तर आता उद्या काढणार आहोत आपलं किचन. तर आपलं किचन छोटंसंच आहे, पण आता हळूहळू सर्व साफसफाई सुरू आहे. तर आता उद्या काढू किचन. तर चला आज करूया पावभाजी. तर तुम्हाला दाखवते थोडक्यात, मस्त अशी पावभाजी करू मुलांसाठी. सासरे धो पावसाळे धरणाचे पाणी शेतात गेले, धान्याचे कणे साऱ्यावर धुंदे, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी पावसाची गाणी.
तर आपल्याला ह्या कापून घेतलेल्या सर्व भाज्या लगेचच कुकरमध्ये फोडणी देऊन आणि शिजायला टाकायच्या आहेत. लसूण आणि आल्याची फोडणी द्यायची आहे. मसाले पण त्यामध्ये टाकायचेत. तर झटपट अशी 15 मिनिटात आपली पावभाजी तयार होती. तर आज ऋग्वेद ऋषांक शाळेतून आल्यापासूनच थोडेसे सर्दीने हैराण झालेले होते. तर आता विक्स लावून घेतलंय. लहान मुलांचं विक्स असतं ना, तर लावलंय ऋषांकला. तर ऋग्वेद पहा आता कसं करतोय. त्याला खूप विक्सनी चुनचुन होते. हाँ रुको दी. मसाले आणि भाज्या आपण कुकरमध्ये फोडणी दिल्यामुळे असं झालेलं आहे सर्व मिश्रण. तर आता याला फक्त मसाल्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. बाकीचं काही यामध्ये टाकायचं नाही आणि झटपट आपली 10-15 मिनिटात पावभाजी तयार होते. तर मुलांना पावभाजी खायची असते ना, तर अशाच पद्धतीने ज्योती पावभाजी करत असते. तर खूप सुंदर पावभाजी तयार होते. तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने. तर कुंकू टिकली किचन या चॅनलवर शॉर्ट टाकलेला आहे या पावभाजीचा सविस्तर असा. तर नक्की कुंकू टिकली चॅनलला फॉलो करा. तर पहा किती सुंदर असा रंग आलेला आहे बीटमुळे. तर आमची इथे ना पावभाजी बरोबर पाव आवडत नाही, त्यामुळं ब्रेड आणलेत. तर छान अशी पावभाजी इथं झालेली आहे तयार. एकदम मस्त. तर कांदा बिंदा कापून ठेवले. तर चपात्या करून घेतल्यात आणि काही ब्रेड आणलेत, चीज आणलंय. तर पावभाजी बरोबर आहे ना पाव नाही आवडत, त्यामुळं ब्रेडच करायचे आता गरम. ऋग्वेदला इतकी घाई झाली आता पावभाजी खायची. माऊला पण घाई झाली. ते बघ माऊ बसली तिथं ऐका. आमचं पिल्लू आहे ना झोपलंय. सर्दी झाली पिल्लूला. विक्स लावलं तर निवांत झोपलंय. अजून अभ्यास पडलाय तसंच. जेवायला उठ पिल्लू. ए पिल्लू उठ बाळा. जेवायचं ना तुला. जेवण कर मग तू स्टडी करून घे. बरं आहे आता. बरं वाटलं ना. मस्त निघा ना खायला. हात काढ. का 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 छान आहे ना. मस्त. ऋग्वेदला अशी पाव ब्रेड आवडते आहे का नाही त्याच्याबरोबर बाळा. खा. एकदा सांग बरं टेस्ट कशी झाली. इकडं बघ. मस्त. असं कर ना. मस्त. हां चला तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचं इथंच एंड करते. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.